ठरलं तर मग आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. प्रिया नवीन एक कांड करून बाहेरून आलेली असते. तिने चक्क अर्जुन सायलीला संपवण्यासाठी खूप मोठा प्लॅन बनवलेला असतो. ती अर्जुनमधल्या ऑफिसमधल्याच एका व्यक्तीला भेटून त्याच्यासोबत प्लॅन करून घरी येत असते. त्याच वेळेला सायलीची नजर प्रियावरती पडते. प्रिया दारामधून घरामध्ये येत असते. त्याच वेळेला बॅगमध्ये ती कशाची तरी चिठ्ठी टाकत असते आणि तिच्या हातामध्ये अजून एक चिठ्ठी असते. ते पाहून सायलीला धक्का बसतो. सायली विचार करते, आता नक्की प्रियाचा काय प्लॅन असेल, तिला हटकायलाच हवे, नक्की तिच्या हातामध्ये काय आहे हे बघायलाच हवे, असा विचार करून पळतच सायली खाली येते. तोपर्यंतच प्रिया दारामध्ये येते. प्रिया दारामध्ये येताच सायली तिला जोरदार धक्का देते, तर प्रिया खाली कोसळते आणि तिच्या हातातील जी चिठ्ठी असते ती सुद्धा खाली पडते. तर सायली संधी साधून त्या चिठ्ठीवरती पाय ठेवते. ती पायाखाली ती चिठ्ठी दाबते. तर प्रिया सायलीला म्हणते, काय डोळे फुटले आहेत का? मी कोण आहे तुला दिसत नाही का? तर सायली प्रियाला म्हणते, मला खूप काही दिसलं आहे आणि लवकरच तुझे कारस्थान सर्व घरच्यांना कळेलच आणि तुला पण दिसेल आणि तू जेलमध्ये गेल्याशिवाय आता राहणार नाही, कारण तुझ्या पापाचा घडा भरलेला आहे. त्यावर प्रिया सायलीवरती भडकते. प्रिया सायलीला म्हणते, कोणाचा पापाचा घडा भरला आहे ना, लवकरच कळेल. तू एक एक कारस्थान करून माझे कारस्थान सर्व बाहेर काढत आहेस ना, पण आता यापुढे तुझ्या हाती काही लागणार नाही, कारण कायमचाच तुमचा काटा मी काढणार आहे. असं दोघींचं खूप एकमेकींना धमक्या सुरू असतात. सायली प्रियाला धमकी देत असते, तर प्रिया सायलीला धमकी देत असते. तर प्रिया सायलीला म्हणते, तुझ्या नादी लागायला मला वेळ नाही. तर सायली प्रियाला म्हणते, हो कसा लागेल, कारस्थान एकवर एक रचत जाते, त्या गोष्टीपासूनच तुला टाईम मिळत नाही. तर प्रिया आतमध्ये निघून जाते. तर त्याच वेळेला अर्जुन तिथं येतो. तर अर्जुन सायलीला म्हणतो, काय झालं सायली, इथे का थांबली आहेस? त्यावर सायली अर्जुनला म्हणते, अरे बघ ना, हे प्रियाच्या हातामध्ये मला सापडले, हे प्रिस्क्रिप्शन आहे, पण हे कशाचं प्रिस्क्रिप्शन असेल? त्यावर अर्जुन सायलीला म्हणतो, यावरती काहीतरी लिहिलं आहे, पण हे नक्कीच अश्विनला माहीत असेल, चल आपण अश्विनला विचारूया. तर दोघे पण अश्विनला विचारायला जातात. तर त्यावरती एक पॉयझन लिहिलेले असते. आता सायलीने चक्क घरातल्यांना मारण्यासाठीच पॉयझन लिहून आणलेले असते. आता नक्की प्रियाचा काय प्लॅन असेल, तिला अर्जुन सायलीला संपवायचे असेल का? तुम्हाला काय वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. असं सिरियलची सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.